महाराष्ट्र जनसंवादमध्ये आपले स्वागत. नमस्कार. महाराष्ट्र जनसंवादमध्ये आपले स्वागत. मावळ तालुक्यात अतिवृष्टीचा कहर. लोणावळ्यात 24 तासात 625 मिलीमीटर पावसाची नोंद. रस्ते, रेल्वे, वाहतूक विस्कळीत. मावळ तालुक्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. लोणावळा परिसरात अवघ्या 24 तासात तब्बल 625 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानं अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून रस्ते, पूल, बाजारपेठा आणि वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाटण गावात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार 3 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असून त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर मदत कार्य सुरू आहे. मावळ तालुक्यातील अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. उझरडे सडवली, रस्ता वाहून गेला असून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. पवनानगर धालेवाडी रस्त्यावर मोठी दरड कोसळल्यानं हा मार्गही बंद करण्यात आला आहे. येळसे पूल पाण्याखाली गेल्यानं कामशेत पवनानगर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. बेबडोहोळ परिसरातील रस्त्यांवरही पाणी आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पवनानगर बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले असून व्यापाऱ्यांचं नुकसान झाले आहे. वडगाव मावळ येथील श्री पोटोबा महाराज मंदिर परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं वाहतूक संथ झाली असून अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला असून काही मार्गांवरील सेवा विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. तालुक्यात सर्वत्र मोबाईल नेटवर्क सेवेत अडथळे निर्माण झाले आहेत. परिस्थितीचा विचार करून आज तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान पवना धरणात 37% पाणीसाठा झाल्याची नोंद आहे. प्रशासनाकडून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं, नदी नाले व पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे.